जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज देहूनगरीमध्ये संपन्न होतो आणि अगदी भक्तिमय वातावरण जे आहे ते सध्या देहूनगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीतच हा पालखी सोहळा कसा असणार आहे तर पालखी सोहळ्याचे प्रमुख असलेले विक्रमसिंह मोरे सध्या आपल्या समवेत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। अगदी भक्तीला उदाहरण आलेलं आहे। एक वर्षभर वारकरी विठुरायाची आस अनामिक ओढ मनामध्ये घेऊन पावले जे आहे ते पंढरपुराकडे मार्गस्थ होत असतात। आज देहूनगरीमध्ये अगदी दुमदुमलेले आहे। एकंदरीतच कसा सोहळा असणार आहे? संपदा सोहळा नावडे मनाला लागलं टकळा पंढरीचा। आज जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 341वा पालखी सोहळा आज देहूच्या या देऊळवाड्यामध्ये पार पडणार आहे। आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जो रेड अलर्ट शासनाने दिलेला आहे, हवामान खात्याने दिलेला आहे, त्या अनुषंगाने संत तुकाराम महाराज संस्थांनी सर्व दिंडी प्रमुखांना व सर्व भाविक भक्तांना आवाहन केलेले आपण दिंड्या घेऊन देहूमध्ये येऊ नये। पिंपरी चिंचवड व पुणे या ठिकाणी आपण पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावा। पण त्या आव्हानाला प्रतिसाद मिळालेला आहे का? सध्या देहूनगरीमध्ये काही दिंड्या आल्यात का नाही आल्या? सध्याचं इथलं परिस्थिती कशी आहे? नेहमीच्या तुलनेत आपल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन बऱ्याच दिंड्या ह्या पिंपरी चिंचवड व पुणे या ठिकाणी थांबलेल्या आहेत। वारकऱ्यांना आम्ही जिथे आपण आहात त्या ठिकाणी सुरक्षित राहा, आपल्यासोबत जे आहेत त्यांचीही काळजी घ्या असं आवाहन केलेलं आहे। आता पालखी प्रस्थान सोहळा कशा पद्धतीने आणि किती वाजता सुरू होणार आणि याला कोण कोण उपस्थित राहणार आहे? दुपारी 2 वाजता देहूच्या देऊळवाड्यात पालखी सोहळा प्रस्थान होणार आहे। युवराज छत्रपती संभाजीराजे सपत्नीक यांच्या हस्ते पालखी प्रस्थान सोहळा होणार आहे। यासाठी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्रीमती सुनेत्रा वहिनी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रस्थान सोहळा पार पडणार आहे। यावर्षी रथ नवीन बदलण्यात आलेला आहे। रथाचं काय वेगळंपण आहे आणि एकंदरीतच ज्यावेळेस या ठिकाणून पालखी प्रस्थान सोहळा होईल देहू ते पंढरपूरपर्यंत वारीमध्ये काय वेगळंपण असणार आहे? आपण यंदा 341व्या पालखी सोहळ्याकरता नवीन चांदीचा रथ संत तुकाराम महाराज संस्थांनी बनवलेला आहे। याच्याकरता 250 किलोपेक्षा अधिक चांदीचा वापर करून हा रथ बनवण्यात आलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे परंपरेने पालखी सोहळा देहू ते पंढरपूर मार्गस्थ होणार आहे। 385 दिंड्या यंदा पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत। एकंदरीत आपण बघू शकतोय की 385 दिंड्या ज्या आहेत त्या या पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी होऊन देहू ते पंढरपूर असा प्रवास करणार आहे। खरं तर जगण्याचं तत्त्वज्ञान शिकवणारे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा म्हणजे एक आनंदाची देणगी असते आणि यामध्ये सर्व वारकरी अगदी भक्तिमय वातावरणामध्ये सहभागी होतात। मात्र काल अतिवृष्टी झाल्यामुळं या वारकऱ्यांना विश्वस्तांकडून एक आव्हान करण्यात आलेलं होतं की तुम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवडमधून सहभागी व्हावा आणि या आव्हानाला वारकऱ्यांकडून प्रतिसाद मिळतो। त्यामुळं साहजिकच आज देहूमध्ये वारकऱ्यांची संख्या दरवर्षीच्या तुलनेपेक्षा सध्या कमी असल्याचं चित्र सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून इन मराठी, देहू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।